नमस्कार, जय विदर्भ। मैं सारिका, आजादी दर्पण न्यूज में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज दिनांक 8 मार्च 2026 को चंद्रपुर के रेस्ट हाउस में एक विदर्भ आंदोलन के लिए मतलब विदर्भ राज्य अलग होना चाहिए, इसके लिए यहाँ पे बैठक लिया गया। इस बैठक के मुख्य इस पे चर्चा की गई, किस विषय पे की गई जानेंगे। विदर्भ विकास संघटनातर्फे जे विदर्भावर चर्चा करण्यात आली, नेमकं कशाबद्दल चर्चा करण्यात आली? विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि विदर्भ विकास संघटना यांचे संयुक्त विद्यमानेने आज या रेस्ट हाऊसमध्ये आपण एक छोटेखानी बैठक घेण्यात आली। यावर फार अत्यंत महत्त्वाची चर्चा करण्यात आली की समोरचे आंदोलन करत असताना विदर्भ वेगळा करण्याकरता आपल्याला काय करता येईल, या दृष्टिकोनातून सर्वांनी आपापलं मत इथं जाहीर केलं आणि त्या मतानुसार आपण समोरचे आंदोलन आता आपण सुरुवात करणार आहोत। पहिलं आंदोलन आपलं हे महात्मा गांधी जटपुरा गेट इथे करण्याचं आम्ही ठरवलं। दुसरं आंदोलन आमचं हे बाबासाहेब आंबेडकर गोलबाजार येथे करण्याचं ठरवलं आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही ही स्वतंत्र विदर्भाची चळवळीसाठी, स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ही चळवळ आम्ही आयोजित करीत आहोत। जय विदर्भ। मेरा नाम संजय परशुराम भीमनवार, मैं विदर्भ विकास संगठन का संस्थापक। और आज जो इस विषय में विदर्भ विषय में आज बैठक हुई है, संपन्न हुई है। ये बैठक में हमारे वरिष्ठ देहकर जी और हमारे युवा नेता और हमारे वरिष्ठ विद्या दादला जी और बाबा मस्के जी, इन सबके सहयोग से आज ये संपन्न हुआ है। आज की जो मीटिंग, जो बैठक है, तो जिस तरीके से आने वाले दिनों में बड़े आंदोलन करने के विषय में चर्चा हुई है। आज दिनांक 8 मार्च 2026 को चंद्रपुर के रेस्ट हाउस में विदर्भ आंदोलन को लेकर यहाँ पे विदर्भ आंदोलन समिति और विदर्भ संगठन के तरफ से यहाँ पे मीटिंग हुई। इस मीटिंग में हमारे संगठन के बहुत दिग्गज लोग, पूर्वज लोग यहाँ पर आए हुए थे और उनके मार्गदर्शन में मीटिंग आज संपन्न हो रही है। और इस मीटिंग का उद्देश्य ये है कि जो आने वाले समय में और आज के बाद से हमको विदर्भ को लेकर काफ़ी सारी मांगे करना है। सरकार और यहाँ के जो नेता हैं वो हमेशा यहाँ की जनता से झूठ बोलते आए हैं। अपनी जीत और अपने मोनोपल्ली के लिए हमेशा जनता को गुमराह करते हैं कि जैसे हमारी सरकार बनेगी या मैं चुन कर आऊँगा तो विदर्भ राज्य हम अलग करेंगे, लेकिन आज तक ये हुआ नहीं। आज लगभग 70-80 साल हो चुके हैं विदर्भ की मांग को, लेकिन कभी पूरा नहीं किया गया। सिर्फ लोगों को जुमले दिए गए, गुमराह किया गया। कभी यहाँ पे विदर्भ अलग करने की कोशिश नहीं की गई है। बड़ी बड़ी संगठनाओं ने और हमारी खुद की संगठना ने ये चीज़ बड़े लंबे समय से मांग कर रही है कि विदर्भ अलग किया जाए। विदर्भ अलग होने से जो आज महाराष्ट्र की स्थिति है, इसमें काफ़ी ज़्यादा सुधार होगी। राज्य छोटा होगा तो लोगों के लिए उन्नति होगी, रोजगार होंगे, व्यापार बढ़ेंगे और खुशहाली होगी। और हमारे जो नेता हैं, नेतागण तो चाहते ही नहीं कि हमारा विदर्भ अलग हो, लोगों की भलाई हो, अच्छाई हो। तो बस मैं अपने संगठन के माध्यम से आप मीडिया बंधुओं को यही बोलना चाहूँगा कि विदर्भ अलग हो, विदर्भ अलग हो, हमारी लड़ाई जारी रहेगी। जब तक विदर्भ अलग नहीं होगा तब तक हमारी लड़ाई विदर्भ को लेकर जारी रहेगी। जय विदर्भ। जय विदर्भ। जय विदर्भ। मी बाबाराव मस्की, जी मागील 30-35 वर्षापासून मी विदर्भाचं आंदोलन करत आहोत संपूर्ण विदर्भामध्ये। मी संपूर्ण विदर्भाच्या 2.5 कोटी जनतेला आवाहन करतो का ही येणारी जे विदर्भ विकास संघटना आहे ती विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये हे तर आपण चंद्रपूर पासून त्यांनी सुरुवात केली आहे, परंतु विदर्भाच्या 11 जिल्ह्याच्या लोकांनी, खालचा जो व्यक्ती आहे त्या लोकांनी सुद्धा या विदर्भ विकास संघटनेशी जुळावं आणि येणाऱ्या काळामध्ये जे विदर्भावर जे अन्याय होऊ राहिला त्याला रोखण्यासाठी विदर्भ राज्य खूप जरुरी आहे। कारण मागील 75 वर्षापासून हा महाराष्ट्र आमच्या विदर्भाच्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक शेतीचा म्हणजे एक इंचला हा लुटत आहे। इथली वीज लुटत आहे, इथला पैसा, इथला महसूल खाता, इथला जंगल, संपूर्ण वस्तू जे आहे आपली संपत्ती विदर्भाची हे लुटून राहिले। यांना कुठेतरी आता आपल्याला थांबवावं लागेल। या थांबवण्याकरिता आपल्याला विदर्भ राज्य आवश्यकता आहे। या विदर्भाच्या आंदोलनासाठी मागील कित्येक लोकांनी म्हणजे आहुत्या दिल्या, आंदोलन केले, परंतु ते जाऊ द्या। परंतु आता येणारा काळ जो आहे नवीन मुलांचा आहे, या भावी पिढीचा आहे। त्या भावी पिढी या विदर्भातील ज्या 70-80 लाख जे विद्यार्थी आहे, इथले मुले आहे, त्या लोकांनी याच्याशी जुळलं पाहिजे, या मुद्द्याशी जुळलं पाहिजे। कारण हा त्यांचा विकास, त्यांचा भविष्य या विदर्भ राज्यावर आहे। म्हणून आम्ही संपूर्ण लोकांनी ठरवलं पाहिजे की आता या नवीन नेतृत्वाला आता साथ द्यावी आणि यांच्या हातून विदर्भ झालाच पाहिजे, हा आम्ही आता प्रण करत आहे।
आणि येणाऱ्या काळामध्ये हा आंदोलन इथून जो चंद्रपूरहून जो सुरुवात केलाय या मुलांनी, या मुलाला या पूर्ण विदर्भाच्या 11 जिल्ह्यातल्या मुलांना उचलला पाहिजे. कारण आता हा विदर्भाचा मुद्दा हा एका मुलाचा नाही नसून 80 लाख मुलांचा आहे, विद्यार्थ्यांचा आहे, येणाऱ्या पिढीचा आहे. तर या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हाव. हा आंदोलन पूर्ण अख्ख्या विदर्भात लवकरात लवकर पसरला पाहिजे. आणि या दिल्लीचे सरकार, जे भाजप सरकार असो या कोणती येणारी सरकार असो, या सरकारला आता विटीस धरासाठी अशा नेतृत्वामध्ये आम्ही सोपविलेला आहे. आणि आम्ही यांना आशीर्वाद देतो. आणि असंच आशीर्वाद लवकरात लवकर या लोकांनी विदर्भ केला पाहिजे म्हणून मी त्यांना विनंती करतो. जय विदर्भ। मुझे आज खुशी हुई कि आज ये महिला दिवस 8 मार्च महिला दिवस के दिन यहाँ पर बुलाए और विदर्भ के बारे में महत्वपूर्ण चर्चा की। मैं दिल से चाहती हूँ कि विदर्भ हो और विदर्भ हमारा हक है। महाराष्ट्र में रह के विदर्भ का कोई भला नहीं हो सकता। ज्या प्रकारे इथं उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांचं म्हणणं आहे की विदर्भ वेगळं झालंच पाहिजे, परंतु का युवा पिढी याच्यासाठी जागृत आहे की नाही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि काय वाटतं मित्रांनो, खरंच विदर्भ वेगळा झाला पाहिजे की नाही ते आणि कमेंट्स मध्ये सांगा. आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आता जाऊन तुरंत करा आणि संपूर्ण परिवाराचा पात्र फक्त आजही विदर्भ न्यूज चॅनल. धन्यवाद. जय विदर्भ.